नमस्कार मित्रांनो, मी आहे परवीन राठोड. तुम्ही पाहता आमचे यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी एक मोठी खुशखबर आहे. गौरी गणपती निमित्त त्यांना आनंदाचा शिधा या ठिकाणी दिला जाणार आहे. राज्य सरकारने या संदर्भात एक GR सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे आणि या आनंदाच्या शिधामध्ये 4 वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. GR बघूया, GR मध्ये काय माहिती आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त या ठिकाणी शिधापत्रिका धारकांना प्रति शिधापत्रिका एक शिधाजिनस या ठिकाणी आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत 12 जुलै 2024 हा GR आहे. सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात त्या ठिकाणी खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात सन 2022च्या दिवाळी, सन 2023च्या गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्याचबरोबर गौरी गणपती उत्सव, दिवाळी, सन 2024च्या श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रति शिधापत्रिका एक शिधाजनस संच आनंदाचा शिधा या ठिकाणी वाटप करण्यात आला आहे. सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे आणि त्याच धर्तीवर सन 2024च्या गौरी गणपती निमित्त प्रति 1 किलो या प्रमाणात रवा, चना डाळ, साखर, 1 लिटर खाद्यतेल या ठिकाणी या शिधा जिन्सांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी GR बघू शकता. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा तर 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी अशा एकूण 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती सणानिमित्त या ठिकाणी वितरित करण्यास या ठिकाणी राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. आता हे जे वितरण आहे ते 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला 100 रुपये या ठिकाणी ई-पाससाठी या ठिकाणी द्यावं लागणार. म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं राशन दुकानदार आहे त्या ठिकाणी 100 रुपये द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आनंदाचा शिधा 100 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये बघितलं तर 1 किलो रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर खाद्यतेल, ते पण सोयाबीनचं खाद्यतेल तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला आनंदाचा शिधा खरेदी करण्यासाठी महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाऐवजी 8 दिवसांच्या कालावधीत या ठिकाणी निविदा प्रक्रिया राबवण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे. तर गौरी गणपती या सणानिमित्त या ठिकाणी जे आहेत अंदाजित 543 कोटी, तर इतर अनुदानित खर्च एकूण 19.3 कोटी असे एकूण या ठिकाणी 562.51 कोटी रुपये एवढा खर्च राज्य सरकारने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर आता जे 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहेत आनंदाचा शिधा मिळणार आहे. यामध्ये 1,70,82,086 शेतकऱ्यांना या ठिकाणी आनंदाचा शिधा प्रति 100 रुपये, यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर म्हणजेच 1 किलो सोयाबीन तेल या ठिकाणी दिलं जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.